मुलांनो, आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना, तिचं नाव आहे पक्ष्यांना मिळाले रंग. तुम्हाला माहिती आहे, खूप खूप अगदी खूप वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीवर खूप जंगलं होती. 7, 8, 9, 10, 100 जंगलं. आणि प्रत्येक जंगलाची एक एक राणी होती, निसर्ग राणी. आणि आणखी एक गंमत माहिती आहे का? त्या जंगलामध्ये प्राणी पक्षी राहायचे, पण सगळे पक्षी फक्त पांढऱ्या रंगाचे होते. रंगच नव्हते मुळी पक्ष्यांना. आणि अशाच एका जंगलामध्ये सगळे पक्षी आणि प्राणी गुण्यागोविंदानं राहत होते. आणि ती जी निसर्ग राणी होती ना, तिचा एक पोस्टमन होता. तुम्हाला माहिती आहे पोस्टमन म्हणजे काय? पोस्टमन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर निरोप पोहोचवणारा माणूस. आता मी माणूस म्हटलं, पण पक्षी. निसर्ग राणीचा तो पक्षी होता. तो निसर्ग राणीचा निरोप त्या जंगलातनं पलीकडच्या दुसऱ्या जंगलातल्या निसर्ग राणीकडे पोहोचवायचा. असा होता मोर. मोर होता पोस्टमन. मोर अतिशय चांगला होता. खूप प्रामाणिकपणे तो काम करायचा. आणि तो फार फार लाडका होता बरं का निसर्ग राणीचा. आणि असंच एकदा काय झालं, निसर्ग राणींनी मोराला बोलावलं आणि एक खूप महत्त्वाचा निरोप तिला 7 जंगलापलीकडच्या 8व्या जंगलातल्या निसर्ग राणीला पाठवायचा होता. तिनं पत्र लिहिलं आणि मोराला दिलं. आणि मग मोर निघाला त्या 7व्या जंगलाच्या पलीकडच्या 8व्या जंगलातल्या निसर्ग राणीला द्यायला. खूपच वेळ लागणार होता त्याला. 1-2 दिवस गेले. मोर आपला जात होता. आणि इकडे काय झालं, इकडच्या जंगलामध्ये सगळे पक्षी बसले होते सभेला. आणि विषय काय होता माहिती आहे का? पक्षी म्हणत होते, ह्या जंगलामध्ये सगळ्या प्राण्यांना वेगवेगळे रंग आहेत. झाडांना हिरवा रंग आहे. झाडावर येणाऱ्या फळांना कितीतरी रंग आहेत. आणि फुलं आणि फुलपाखरं तर किती वेगवेगळ्या रंगाची. मग आम्हीच का बरं पांढरे? आपण जाऊयात निसर्ग राणीकडे आणि तिला सांगूयात आम्हाला पण रंग पाहिजेत. म्हणून सगळे पक्षी निसर्ग राणीकडे गेले आणि निसर्ग राणीला म्हणाले, हा काय आमच्यावर अन्याय? आम्हाला पण रंग पाहिजे. सगळ्या जंगलामध्ये सगळ्यांना रंग आहेत, आम्ही मात्र फक्त पांढरे. निसर्ग राणी हसली आणि म्हणली, अरे खरंच की, माझ्या तर लक्षातच आलं नाही. मी सुद्धा जेव्हा तळ्यात बघते तेव्हा सगळी बदकं पोहणारी पांढरीच दिसतात. झाडावर बघते तर सगळे बसलेले पक्षी मला पांढरेच दिसतात. आकाशात बघते तर उडणारेही पक्षी सगळे मला पांढरेच दिसतात. जमिनीवर चालणारे पक्षी मला पांढरेच दिसतात. खरंच आहे तुमचं म्हणणं, तुम्हाला मला रंग द्यायला पाहिजे. पण आपण असं करूया, परवा सकाळी तुम्ही बरोबर 5 वाजता माझ्या राजवाड्याच्या बाहेर येऊन थांबा. आणि रांगेत थांबायचं, गडबड गोंधळ करायचा नाही. मी प्रत्येकाला रंग देईन. पण कावळे दादा, तू सगळ्या जंगलातल्या सर्व पक्ष्यांना जाऊन हा निरोप दे की मी तुम्हाला सगळ्यांना रंग देणार आहे आणि सकाळी 5 वाजता परवा दिवशी तुम्ही माझ्या राजवाड्यापाशी यायचंय. कावळे दादा म्हणला, हो हो हो, नक्की सांगतो सगळ्यांना. कावळे दादाने सगळ्यांना निरोप दिला आणि निरोप देता देता मनात विचार करत होता, मी तर फारच लाडका आहे निसर्ग राणीचा, म्हणूनच मला सांगितला निरोप द्यायला. मला सर्वात चांगले रंग मिळतील, बाकी कुठल्याच पक्ष्यांना माझ्या इतके छान रंग मिळणार नाहीत, असं म्हणत होता. आणि निसर्ग देवतेला ऐकू जात होतं बरं का तो काय मनातल्या मनात म्हणतोय. निसर्ग देवता मनातल्या मनात हसतही होती. आणि मग काय झालं, परवाचा दिवस उजाडला. बरोबर सकाळी 5 वाजता सगळे पक्षी रांगेत उभे निसर्ग राणीच्या राजवाड्याच्या बाहेर. आणि सगळ्यात पुढे कोण, तर कावळा भांडत होता सगळ्यांशी, माझा पहिला नंबर आहे, कोणी माझ्या पुढे जायचं नाही, मी पहिल्या नंबरात जाणार. सगळे पक्षी बिचारे म्हणाले, ठीक आहे बाबा, जा तू पहिला. निसर्ग राणींनी दार उघडलं आणि कावळ्याला आत बोलवलं. ती सगळं बघत होती. तिने मग सांगितलं कावळ्याला, तू तिथे बैस. आणि तिने असा ब्रश घेतला, तिच्याकडे असे पिंपामध्ये भरून रंग ठेवले होते तिने, आणि एका ड्रममध्ये बुडवला आणि असा कावळ्याच्या अंगावर तो रंगाचा फटकारा मारला. आणि काय ती गंमत, सगळा रंग काळा होता. कावळे दादा मग वाटलं वाईट कावळे दादाला, आधी नुसताच पांढरा रंग होता, आता नुसताच काळा, हे काय ग वनराणी? मग वनराणी म्हणाली, मी तुझ्या मनातलं ऐकलं होतं,
असं म्हणत होतास ना तू, बाकीच्या सगळ्यांना नाहीच चांगले रंग मिळणार, मलाच चांगला रंग मिळेल. कावळे दादा म्हणला, हो वनराणी, माझं चुकलं. मग काय झालं, वनराणीला पण वाईट वाटलं की खरंच आहे, आपण ह्याला पूर्ण काळा नको करायला. मग परत तिने ब्रश घेतला, असा तिने राखाडी रंगात बुडवला आणि त्याच्या मानेवर लावला आणि थोडासा चमकदार काळा रंग त्याच्या बाकीच्या पिसांवर लावला. आता मात्र कावळा छान दिसायला लागला, उडत उडत बाहेर गेला. त्याच्यानंतर कोण आलं माहितीये का, पोपट भाऊ. टुनटुन उड्या मारत तो तिथे जाऊन उभा राहिला. राणी म्हणाली, वा वा, ये रे पोपट भाऊ. राणीने घेतला असा ब्रश आणि छान पोपटी रंगात बुडवला आणि असा रंगवून काढला पोपटाला. असं बघितलं, म्हणली नाही नाही, अजून याला छान करूया, कसला गोड दिसतोय. म्हणून तिने अजून एक छोटूसा ब्रश घेतला, लाल रंगात बुडवला आणि त्याची चोच लाल केली. आणखीन काय केलं, आणखीनच गोड दिसत होता की नाही पोपट भाऊ. तिने एक छोटूसा ब्रश घेतला आणि चमकदार काळ्या रंगात बुडवून त्याच्या गळ्याभोवती अशी मस्त रेघ काढली, कंठा काढला त्याला आणि पोपट फारच गोड झाला. तो मिठ्ठू 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 करत निघून गेला तिथनं. असा एक एक पक्षी येत होता आणि ती रंग देत होती. कबूतर आलं, कबूतर तर पांढऱ्याच रंगाचं होतं. आता काय करावं, मग राणी म्हणली गंमतच करूया. तिने चॉकलेटी रंगात ब्रश बुडवला, त्याचे शिंतोडे उडवले. दुसऱ्या कबुतराच्या अंगावर राखाडी रंगात ब्रश बुडवला, त्याचे शिंतोडे उडवले. कोणाच्या अंगावर किंचित हिरवी झाक, कोणाच्या अंगावर किंचित गुलाबी झाक, कोणी पूर्ण पांढरे, असे वेगवेगळ्या रंगाची कबुतरं तयार झाली आणि सगळी उडून गेली. बदकांना सुद्धा, काही बदकांना पांढराच रंग, पिवळी चोच, पिवळे पाय, काही बदकांना चॉकलेटी त्यांचे पंख आणि बाकी सगळी पांढरं अंग, पिवळी चोच, असे बदकांना वेगवेगळे रंग देऊन झाले. मग आला कोकिळ. कोकिळाला उड्या मारत आणि आता काय, रंग खूपच कमी शिल्लक राहिले होते. मग तिने काय केलं, कोकिळाला काळा रंग दिला, पण तो अगदी चमकदार. आणि म्हणली, चालेल का रे कोकिळ भाऊ तुला. कोकिळ भाऊ म्हणला, हो, त्याला काय झालं, किती सुंदर दिसतोय, फक्त एक कर, मी पूर्ण काळा दिसतोय ना, तर मला कुठेतरी काहीतरी वेगळा रंग दे. राणी म्हणाली, हो हो चालेल. तिने काय केलं, माणकासारख्या लाल रंगाने त्याचे डोळे रंगवले आणि इतका छान दिसायला लागला कोकिळ भाऊ. आणि आणखीन काय म्हणाली ती, मी की नाही तुला खूप गोड आवाज देते बरं का, ही माझ्याकडनं तुला बक्षीस. म्हणून मग तिने त्याचा खूप गोड कुहू कुहू असा आवाज दिला. कुहू कुहू आवाज करत कोकिळ भाऊ पण उडून गेला. सगळे पक्षी झाले आणि मोर मात्र 7व्या जंगलाच्या पलीकडच्या 8व्या जंगलातल्या राणीला निरोप पोचवायला गेलेला होता. तो तर अजून आलाच नव्हता. आणि गंमत अशी झाली, निसर्ग राणी पण विसरून गेली की तिनं मोराला अशा कामगिरीवर पाठवलंय. आणि ती त्या मोरावरच चिडली, हा अजून कसा नाही आला मोर, सगळे पक्षी रंग घेऊन गेले, हा एवढा आळशीपणा का करतोय, अजून आला नाही. आणि बिचारा मोर संध्याकाळी दमून भागून असा धापा टाकत टाकत आला आणि बघतो तो काय, सगळ्या पक्ष्यांना रंग मिळालेले. आणि त्याला लक्षात आलं, मी तर पांढराच राहिलो. सगळे पक्षी त्याला म्हणायला लागले, आहा रे, मोठा लाडका आलायस की नाही तू वनराणीचा, निसर्ग राणीचा, बघ तुला काही रंगच नाही मिळाले, आम्ही बघ कसे छान रंगीत आहोत. काही पक्षी म्हणले, अरे बिचारा आहे तो मोर, गेला होता लांब राणीचा निरोप घेऊन, म्हणून त्याला उशीर झालाय, चला आपण राणीला सांगू. म्हणून सगळेजण राणीकडे गेले. मोराला बघितल्याबरोबर राणी चिडली, काय रे, ही का वेळ, मी सकाळी बोलवलं होतं, आता संध्याकाळ व्हायला आली, आता आलायस. मोर रडवेला झाला. मग पक्ष्यांनी सांगितलं, अगं राणी, तूच तर त्याला पाठवलं होतं ना 7व्या जंगलाच्या पलीकडच्या 8व्या जंगलामध्ये. आणि राणीला एकदम आठवलं, अरे खरंच की, एका मोठ्या कामगिरीवर आपण याला पाठवलं होतं, आपण तर विसरूनच गेलो. मोराला हा तर आपला किती लाडका आहे. तिला खूप वाईट वाटलं. आता रंग अगदीच थोडे थोडे शिल्लक दिसत होते. आता काय करायचं. काही प्राणी आणि पक्षी म्हणत होते बरं का, आता या मोराला मिळणारच नाहीत रंग, मोठा आला मिरवत होता, मी लाडका मी लाडका म्हणून. राणीला वाईट वाटत होतं. राणीने मोराला आत बोलावलं आणि दार लावून घेतलं. तिने मोराला सांगितलं, असा समोर माझ्या इथे टेबल आहे ना, त्याच्यावर बस. मोर तिथे जाऊन उभा राहिला आणि तिने सांगितलं, डोळे मीट बघू. मोराने डोळे मिटले आणि मग राणी बघायला लागली कुठल्या पिंपात रंग आहे. आणि तिला दिसलं
एका पिंपामध्ये गडद निळा रंग खूप सारा शिल्लक होता, छान चमकदार. तिच्या लक्षात आलं, निळा रंग तर आपण अगदी थोड्याच पक्ष्यांना दिला, थोडासा खंड्याला दिला, थोडासा निळकंठाला दिला आणि थोडा कोणाकोणाच्या अंगावर शिंपडला, म्हणून निळा रंग खूप शिल्लक आहे. तिने काय केलं, असा तो निळा रंग घेतला आणि मोराच्या गळ्यापासून पोटापर्यंत आणि पाठीवर सगळा तो निळा रंग मारला. आणि मग तिच्या लक्षात आलं की ह्याची खूप सारी पिसं आहेत, कितीतरी पिसं आहेत. आता काय करूयात? मग तिने सगळ्या पिंपातला थोडा 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 रंग घेतला आणि त्याच्या पिसांवर छान अगदी मनापासून रेखीव असे डोळे काढले. आणि मोर खूप सुंदर दिसत होता बरं का. त्याच्या डोक्यावर असा तुरा होता ना, तो पण तिनं रंगवला. मोराचे पाय पिवळे केले, त्याची चोचही थोडीशी पिवळट केली. तरी तिचं काही मनात समाधान होईना, कारण तिला वाटत होतं आपण अन्याय करतोय मोरावर. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की एका बादलीमध्ये छान सोनेरी रंग पण आहे. मग तिने काय केलं, तो छोट्या एका तिच्या ब्रशवर असा तो सोनेरी रंग घेतला आणि असा सगळा मोराच्या अंगावर शिंपडला. आणि मग आता मात्र मोर फारच सुंदर दिसत होता, फार रंगीबेरंगी आणि फार सुंदर. आणि तेवढ्यात त्याने डोळे उघडले मोराने. त्याने बघितलं, हा किती सुंदर रंग दिला मला. आणि मागे बघतो तो काय असा पिसारा फुलवला आणि तो तर काय चमकत होता. सगळे डोळे त्याचे लख 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 करत होते, जणू काही खूप सारे दिवेच लावलेत त्याच्या पिसाऱ्यावर. आणि आता मोर फार खुश झाला, त्याला फार फार आनंद झाला. आणि मग आपल्या त्या निसर्गराणीने दार उघडलं. सगळे पक्षी बाहेर अगदी उत्सुकतेने उभे होते की आता मोर कुठल्या रंगाचा दिसणार. आणि बघतो तो काय फारच सुंदर असा मोराने पिसारा फुलवला होता. आणि सगळे म्हणले, आहा हा किती सुंदर. जे असे म्हणत होते ना की मोराला कुठला रंग मिळणार, त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की मोराला फारच छान रंग मिळाला. आणि त्याचा तुरा तर अगदी मुकुटासारखा दिसत होता. आणि ते सगळं बघून, आपला रंग बघून आणि सगळे आनंदाले पक्षी बघून मोर थुई 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 नाचायला लागला. आणि निसर्गदेवतेलाही खूप आनंद झाला. मग निसर्गदेवता म्हणली, काय कसा दिसतोय आपला मोर? सगळे म्हणले, खूप छान, अगदी राजासारखा. आणि मग राणी म्हणाली, होय तर मोरच मग तुमचा राजा, मान्य आहे का? सगळे पक्षी म्हणले, हो राणी, मोर आमचा राजा. आणि सगळे पक्षी मिळून मोराबरोबर थुई 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 असे नाचायला लागले.